नमस्कार रसिक श्रोते हो. या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण बरेच दिवस घरी आहोत. आपल्या आप्तांना जीवलगांना भेटण्याचे मार्ग बंद झालेत. बरेच दिवस आपण त्यांना भेटूही शकलो नाही आहोत. पण आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोबाईल असतील किंवा मेल्स असतील यांच्या सहाय्याने आपण त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा हे मोबाईल्स नव्हते किंवा हे तंत्रज्ञान आपल्या मदतीला नव्हतं त्यावेळेला मात्र पत्रांच्या माध्यमातून आपण आपल्या जीवलगांना आपल्या हृदयाच्या संवेदना पोहोचवू शकत होतो. पण आजकाल पत्र ही संकल्पना कालबाह्यच झाली. तुम्ही लिहिलंय का हो लॉकडाऊन मध्ये एखादं पत्र? नसेलच लिहिलं, माहितीये मला. नाशिकच्या प्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिका आणि एक अतिशय संवेदनशील अशी कवयित्री पल्लवी पटवर्धन यांनी या लॉकडाऊनच्या काळामध्ये एक अतिशय चांगला उपक्रम राबवला. त्यांनी सातत्याने लिखाण करत बरेचसे ललित लेखाचं लेखन केलेलं आहे आणि या ललित लेखांच्या अभिवाचनाचा उपक्रम या लॉकडाऊनच्या काळामध्ये झाला. आतापर्यंत बरेचसे लेख लिहिले गेले आणि त्यांचं अभिवाचन ही अत्यंत सुंदररित्या पार पाडलं गेलं. त्यातलाच एक भाग आज मी सादर करणार आहे. अर्थात हा फक्त लेख नाही आहे बरं का, हे एक पत्र आहे. आणि पत्र पण कोणाला लिहिलंय? एक साधं पत्र नाहीये हे. एका वेड्या चाहतीनं तिच्या निस्सीम आवडत्या अभिनेत्रीला लिहिलेलं हे पत्र आहे. स्मिता पाटील हे नाव प्रत्येक रसिकाच्या हृदयावर कोरलेलं आहे. या स्मितालाच पल्लवीने लिहिलेलं हे पत्र आणि या पत्राचं आज मी अभिवाचन करणार आहे. करूया मग सुरुवात. प्रिय स्मिता, माझ्या मनात तुझं एक घर आहे स्मिता. म्हणजे तू तशी सगळ्यांची स्मिता पाटील, पण माझी मात्र तू आंतरिक सखी आहेस बरं का. मी तुला सतत बघत आले लहानपणापासून. सतत तू नेहमी माझ्या स्मरणात असतेस. कसं शक्य आहे ग तुला विसरणं? तुझ्या जवळ येऊ तर नाही शकत मी, पण तुझ्यामुळे वेडी पिशी मात्र होते. तुझ्यासाठी आजवर मी किती आसवण ढाळली आहे माझं मलाच नाही माहिती. का याचा शोधही नाही लागला मला कधी. पण हे एका अभिनेत्रीवरचं आंतरिक प्रेम आहे हे मात्र मला काल परतले समजत गेले. मला ना तुला खूप जपावंसं वाटतं आतून. एक कापसाचा नाजूक धागा माझ्या मनाच्या कप्प्यात तुझ्या आठवणीत जिवंत ठेवलाय मी. तुझ्या अल्प आयुष्यातलं खूप मोठं कर्तृत्व. मी तर बालनाट्य केलं आणि एकदम तिशीनंतरच पुन्हा एकदा आपल्या क्षेत्रात कामाला सुरुवात केली. तोवर फक्त तुला बघत राहिले, डोळे मिटून आणि उघडू नाही. आणि तू फक्त 30च वर्ष तर आयुष्य जगलीस. मी वेड्यासारख्या तुझ्या फिल्म्स बघते. तुझ्या फिल्म्स बघणं म्हणजे तरी काय ग, एक कार्यशाळेत जणू. बारकाईने निरीक्षण केलं ना की जाणवतं तू जे पैलू पाडत गेलीस ना आजवर ते चाचपता आले पाहिजे आणि आत्मसात देखील करता आले पाहिजे. तुझ्या 30 वर्षाच्या कारकिर्दीतला प्रत्येक चित्रपट म्हणजे आमच्यासारख्यांसाठी एक भलं मोठं पुस्तकच आहे. मी तुझी पुस्तकं पण वाचली आणि हो, तुला फॉलो करण्याचा पण प्रयत्न करते मी. पण हे तितकं सोपं नाहीये ग ते. मला ना तू ग्रेस आणि जीएन सारखी वाटतेस. बघ ना, या दोघांनाही आपण कितीही वाचलं ना तर ते आपल्याला सापडल्यासारखे वाटतात.
पण ते तसं नसतं बरं का. एक आभास असतो तो, मृगजळच वाटतं मला, आणि त्याचं आकर्षण जास्त वाटतं. एखादा नायक किंवा नायिका त्यांचं वैयक्तिक आयुष्य किंवा ते कसं जगतात याचं काही प्रमाणात चिन्ह त्यांच्या व्यक्तिरेखेवर सुद्धा उमटतच असताना, काही गूढ, काही व्यक्त तर काही अव्यक्त. आणि ह्या गोष्टींचा पुरेपूर वापर ते त्यांच्या कामामध्ये, त्यांच्या अभिनयामध्ये कसा करून घेता येतील याचा विचार करत असतात, अभ्यास करत असतात. पण हे सगळं तुझ्यासारखे मुरलेले कलाकारच करू शकतात बरं का. माझं काय, स्मिता ही साठवण एवढंच उरतं माझ्याजवळ. माझं मन तुझ्यामध्ये रममाण असतं, आणि मग आतल्या स्मिताशी संवाद साधणं सुरू असतं. स्मिता, डोळ्यांच्या प्रवाहात निरंतर वाहणारी, संवेदनांचा कप्पा अलगद उघडणारी, अभिनयाच्या लाटेला अर्थ देणारी, आयुष्याच्या प्रत्येक पानावरची आठवण म्हणजे तू, स्मिता. मला तू तुझ्या प्रत्येक छायाचित्रातून वेगवेगळ्या अंगाने उलगडत गेलीस. अर्थातच माझ्याकडे तुझ्या फोटोंचं खूप कलेक्शन आहे बरं का. खरं तर तुझे चित्रपट बघताना तुझ्या अभिनयातील तरलता मनाला सुन्न करते. इतकी जाण, इतकी सहजता. प्रत्येक पात्र निभावताना आयुष्याच्या अत्यल्प काळात जी उंची तू गाठली होतीस ना, त्याला तोडच नाही. इतकं सोपं नाही ग तुला समजून घेणं, तुला वाचणं. त्यासाठी फार प्रगल्भता हवी. तुझ्या छायाचित्रातून प्रत्येक वेळी नवी स्मिता भेटत असते, आणि मी तर तुला सापडवतच असते. स्त्रीची अनेक रूपे मला तुझ्यात दिसली. कमी शब्दात व्यक्त होणं म्हणजे काय? अगं तुझे डोळेच किती बोलतात. तिथे कोणत्याच स्वगताची कधीच गरज नसते. तुझ्या सशक्त अभिनयाने सगळ्यांनाच वेड लावलंस. लहानपणापासून तुझे चित्रपट बघण्याचे वेड आहेच, ते तसंच आहे अजूनही. प्रत्येक वेळी नव्याने शोध लागतो. तू स्वतः एक अभिनयाची कार्यशाळा असलेली अभिनेत्री. मी त्या कार्यशाळेत शोध घेत असते स्वतःचा रोजच, आणि तो अविरत चालू राहील. काय सांगू तुला आणखी. प्रिय स्मिता, तुझ्यातच तुला शोधताना एक अवखळ पडलेलं हसरं स्वप्न, तुझ्यातच तुला शोधताना एक अवखळ पडलेलं हसरं स्वप्न, ओल्या मनावरून हळूवार मोरपीस फिरवताना येणारं त्या खळीच्या पलीकडचं स्मित, तुझ्यातच तुला वाहताना पाहताना अथांग भरलेले माझे डोळे, तुझ्या हर एक सहजगत्या घेतलेल्या अदाकारीचा नशा चढतोय. तुझा पाठलाग करतीये अनेक वर्ष, पण तू मृगजळ तर नाहीस ना. ओंजळीत तुला वेचलं की हळूच निसटून जातेस. शिंपलस प्रत्येक कणात तू स्वतःला, आकारून गेलीस ते रूप. त्यातच मी रमलीये
हे खरं आहे. तुझ्यात तल्लीन होणं खरंच एक पर्वणी आहे स्मिता, खरंच एक पर्वणी आहे. तुझीच अखंड आणि प्रचंड चाहती लेखिका पल्लवी पटवर्धन आणि अभिवाचक मंजुषा घाटगे. धन्यवाद. सध्या तुला भेटतील माझे तुझ्या